हिरा किल्ले रायगडाच्या पायथ्याशी काही अंतरावर वाकुसरे नावाच्या छोट्याशा गावात धनगराच्या कुटुंबात आपला पती आणि छोट्याशा बाळासोबत हिरा राहायची. आभाळा संग मातीचं नांदन जीव झाला चकवा चांदन दिवसाच दिस त्यात तारया नभामध्ये हो जगन हे न्यार झालं जगन हे न्यार झालं जगन हे न्यार झालं जगन न्यार झालं. नेहमीप्रमाणे एके दिवशी हिरानं गोठ्यातील जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या तान्ह्या बाळाला खेळवून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. आणि बघता बघता संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. दमलेला जीव पुन्हा कानी येते हात जेव्हा आई 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 गडाच्या दरवाजाजवळ येताच हिराने ते पाहिलं आणि पहारेकऱ्यांना दरवाजा उघडण्याची तिनं विनंती केली. हे पत्र कसे की तुमच्याकडे मला जाऊ द्या. माझं बाळ आई भावाने राहील पाठीशी होती. आई भवानीला संधीकडे पोचता येत नाही म्हणून तर तिनं आई बनवली. पोटासाठी तरी रोज हिंडते पाऊल कान घेते क्षण क्षण पिलांची चावूल झोपेमध्ये सुद्धा मन जागे जागे राजाज्ञेमुळे दरवाजा उघडणं शक्य नसल्याने तिचे म्हणणे कोणीच ऐकेना. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असणारं तान्हं बाळ. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिराने किल्ल्याच्या कड्यावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. कड्यावरून खाली जाणे म्हणजे जीवपणाला लावण्याच्या बरोबरीचे होते.
आणि त्याच अवस्थेत गड उतरून ती आपल्या घरी परतली. घरी परतताच पहिल्यांदा तिनं आपल्या बाळाला कुशीत घेतलं. बाळाच्या दर्शनानं त्या आईला जो आनंद झाला तो मात्र जखमांच्या वेदनेपेक्षा कितीतरी पटीने मोठा होता, जास्त होता. आपल्या मुलांच्या जडणघडणीमध्ये स्वतःचे मी पण बाजूला ठेवून मुलांवरती स्वतःचा जीव ओवाळून टाकणाऱ्या प्रत्येक घरातल्या हिरकणीला आमचा मनपूर्वक सलाम. खूपच छान. या बहारदार परफॉर्मन्स साठी एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. त्यानंतर या आता झालेल्या हिरकणी नृत्यासाठी शिवराज मठपती यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस. पालकांचं खूप खूप अभिनंदन. आणि मगाशी झालेल्या पर्यावरण गीतासाठी संजय जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस मिळालेले. पालकांचं खूप खूप धन्यवाद.